नमस्कार, सोडंजली व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कहाणी सांगणार आहे. सर्व भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हावो हेच देवीजवळ प्रार्थना करून कहाणीला सुरू करूया. श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीचे अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी. महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रासर. तो दयाळू, शूर व प्रदादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूर्यचंद्रिका होतं. नावानं चांगली, पण स्वभावात अहंकार, मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी. रानातून तिथं तिला दिसली सुवासनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तीही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती पळाली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रसवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताटांना फुगली, दासदासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचे रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासलं, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काम काय काढलं आहे? तुझं नाव काय? गाव काय? तुला काय हवं आहे? मधून मधून खोकलत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, दौरे घेऊन आले आहे ग, राणीला भेटायचं आहे. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, ऊन बोलतील. त्याच्या सख्याही तुला हसतील. तू जरा अडोशाला बस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली, मनोमनी संतापली. तुझी राणी पैशाला भाळलीये, माणुसकी विसरलीये, दारिद्र्य मेली, आज झालीये राणी, पण देवीला विसरलीये. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, आज ते तिनं केलं. आता राणी पदावर बसली, देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आल्या, गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रीण. म्हातारी गरीब आणि भिकारी, तिला कोण विचारते? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी असे म्हणून म्हातारी निघाली. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगा, मी ते नियमाने करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच महाडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळकळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मला क्षमा मागते, क्षमा करा, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीचं क्षणभर त्या मुलीकडे पाहिली आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीला निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, इथे कशाला आलीस ग? जा इथून, उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसलं तुला? म्हातारीने संतापाने गरगरा डोळे फिरवले.
कपाळावर आट्या पसरवल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेली सोडून. तिचा संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रतात सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं. होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रसव व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रसवाचं राज्य लुबाडलं. सूर्यचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रसवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाचे दिवस काढत होते. भद्रसवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रसवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधरानं माणसं पाठवलं. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व काठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन सोबत राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदाने झाकण उघडलं. आत बघितलं तर काय, तिचं कोळसेच दिसले तिला. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितला. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचं सावट पसरत होते. काळजीचा वणवा भटकत होता. सूर्यचंद्रिकेचे एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी काय झालं, तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचे आहेत. सूर्यचंद्रिका घरी निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमलेली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईघाईने महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदी किनारीवर बसली आहे. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितला. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं तर तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोंचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालधरानं राजानं पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नौकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान नव्हते. मालधरानं विचारलं, माहेराहून काय आणलंस? शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात काय दिसले त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलंस? इथं मीठ मिळतं ना. पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. शांबालेच्या सांगण्यातली गोच राजानं हेरली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेले पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधर राजा इच्छेत उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रसवाला काय झालं कळलंच नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रसवानं अनुमती दिली. मालधरानं मुख्य सेनापती तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्याला मालधरानं वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले,
भद्रस्वाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजवायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन व बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधरांचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूवर सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूचा फाडशा पाडला. अपूर्व विजय मिळवलं. भद्रस्वाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधराला व शांबाल्याला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याची मोहरा, बरीच नाणी होती आणि शत्रूंचा साठाही होता. मालधरानं भद्रस्वाला सूरचंद्रिकेला राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण झालं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्न जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगलमुहूर्ताचा दिवस. मालधरानं भद्रस्वाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. ती अजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरळ थांबले. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सपोळ संपूर्ण. देवीला वंदन करावे. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवी जवळ प्रार्थना करावी. थोडक्यात काय, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऋतूने नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनोभावी चिंतन करावे. म्हणजेच देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण करेल. ओम महालक्ष्मी नमः. तर आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.